उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. खुलताबाद येथील औरंगजेब याच्या कबरीच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. छत्रपती संभाजीनगर शहराकडून औरंगजेब याच्या कबरीकडे जाणारा मुख्य रस्ता पोलिसांनी केलाय बंद. तर हर्सुल येथील पंतप्रधान आवास योजनेच्या जागेवरील अतिक्रमणाची मनपा अधिकारी आणि अतिक्रमण हटाव पथकाची पाहणी, नागरिकांना 5 दिवसांची मुदत. आता बघूया सविस्तर बातम्या. खुलताबाद येथे ज्या ठिकाणी औरंगजेब याची कबर आहे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कबरीला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची देखील चौकशी केली जात आहे. तसेच प्रशासनाकडून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. खुलताबाद शहरात हजरत सय्यद जैनुद्दीन शिराजी उर्फ 22 खाजा या दरगाह परिसरात असलेली औरंगजेब याचे समाधीस्थळ सध्या चर्चेत असून सदरील समाधीस्थळ येथून काढून टाकावं म्हणून मागणी जोर धरत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने पुरती खबरदारी घेत चोख पोलीस बंदोबस्त ठेवलाय. भद्रा मारुतीला येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता पोलिसांना काही काळ खुलताबाद येथील प्रवेशद्वारावरती चेकपोस्ट ठेवला होता. खुलताबाद शहरात मात्र शांतता असून जनजीवन सुरळीत सुरू होतं. चर्चा मात्र होती की कबरीची म्हणजे हजरत सय्यद जैनुद्दीन शिराजी दर्गासमोर मुख्य मार्गावरती पंढरपूर यात्रा निमित्ताने निघणाऱ्या पायी दिंड्या नेहमी मार्गावरती जातात, तर खुलताबाद येथे ज्या ठिकाणी औरंगजेब याची कबर आहे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कबरीला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची देखील चौकशी केली जात आहे. तसेच प्रशासनाकडून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक यांनी अधिक माहिती दिली. जिला प्रशासन हमने पूरे एहतियात बर्ताव किया है. कुछ प्रिवेंटिव मेजर्स के ऑर्डर्स भी निकाले हैं. कुछ बाहर के जिले के लोग यहाँ आने की कोशिश कर रहे थे, उनको भी हमने ये प्रिवेंटिव मेजर्स की नोटिस दिए थी. आज का जो निवेदन है वो हम शासन को भेज देंगे, लेकिन जिले में लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन खराब न हो इसीलिए पुलिस प्रशासन पूरा सतर्क है. हमारा जिला प्रशासन सतर्क है. जो भी कदम हमको कायदा सुव्यवस्था आबादित रखने के लिए उठाना पड़ेंगे हम वो उठाएंगे. सर, सांगली से भी कुछ कार्य इसमें कायदे में प्रावधान है, जब भी कोई व्यक्ति कायदा व सुव्यवस्था को बिगाड़ने की कोशिश कर रहा है, ऐसी मालूमात मिलती है तो उनको वही रोकने के लिए कायदे में प्रावधान किए गए हैं. वो जिला दंडाधिकारी, एडिशनल जिला दंडाधिकारी को वो पावर्स कायदे में दिए हैं. उसका इस्तेमाल करके पहले भी कुछ लोगों के ऊपर आदेश हमने निर्गमित किया था. अगर जरूरत पड़े तो आगे भी हम ये आदेश निर्गमित करेंगे. प्रायोरिटी हमारी जो है वो शांतता सुव्यवस्था आबादित रखने की है. जिले में जो सर्वसामान्य कॉमन आदमी की जो डेली लाइफ है वो डिस्टर्ब न हो, जो विकास की अभी जो जिले में प्रगति का जो आलेख बढ़ रहा है, विकास के कामें हो रहे हैं, उसमें कोई बाधा न आए और शांतता सुव्यवस्था आबादित रहे, इसलिए हम सब प्रावधान कर रहे हैं. औरंगजेब की कब्र पे किस अभी पूरे फिगर्स नहीं है मेरे पास, लेकिन तगड़ा बंदोबस्त हमने यहाँ पे वहाँ पे लगाया है. पूरे तालुका पूरे जिले में भी हमने पूरे प्रशासन को अलर्ट किया है. 3 अधिकारी 3 PI त्याच्यानंतर 30 पोलीस अंमलदार, काही रोकड, एक सुरक्षित संदर्भामध्ये शहरामध्ये बॅरिगेटिंग पण बऱ्याच ठिकाणी बॅरिगेटिंग केलेलं आहे. काय त्याच्या संदर्भात चौकशी करत आहे का? 3-4 ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. हे खाली करून प्रमाणे चेकिंग चालू आहे. नागरिकांना काय आव्हान? अरे हे मोबाईल पाठीचे ना जरा पुढचं कोण आहे ते सगळ्यात पुढे नाही, नागरिकांना बी एवढं की शांततेत राहावं, काही प्रॉब्लेम नाही. इसरार
पण प्रश्न असा आहे की इतकी मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा वाढवण्याचं कारण काय नेमकं, ते कारण ते सांगा आम्हाला. नाही, आज शिवजयंती आहे, काही ठिकाणी निवेदन देणार आहेत वेगवेगळ्या घटनासंदर्भात, त्या संबंधी प्रिकॉशन म्हणून आम्ही बंदोबस्त लावणार. एकूण ओव्हरऑल संख्या किती असते, टोटल संख्या मला सांगाल का, की कुठल्या कुठल्या ठिकाणी किती आहेत, वरिष्ठ अधिकारी किती, पोलीस किती, PI किती, काय ते सांगाल आम्हाला. एक DYSP, 3 PI, 30 पोलीस अंमलदार, काही होमगार्ड आणि एक SRPF कंपनी पण प्रिकॉशन म्हणून आपण ठिकठिकाणी लावणार. पुन्हा कुणाला नोटीस दिलेली आहे याच अनुषंगाने नाही त्याबद्दल संघटना. एक शेवटचा प्रश्न विचारतो, किती दिवस राहणार आहे हा बंदोबस्त, म्हणजे आम्हाला येण्या जाण्यासाठी अडचण नाही. आज शिवजयंती आणि या दोन्ही याच्यामुळे आम्ही लावण्यात आलेला आहे. आम्ही आमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये बंदोबस्त लावलेला आहे. त्याचबरोबर खुलताबाद या ठिकाणी एक इन्स्पेक्टर, त्याचबरोबर 3 PSIs, 30 लोकल पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर SRPFची एक कंपनी तिथे तैनात करण्यात आलेली आहे. बंदोबस्त पूर्णपणे चांगला लावलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची आम्ही खातरजमा करत आहोत. प्रतिबंधात्मक काय काय कारवाई केली आहे त्याबद्दल? ज्या वेळेस आम्हाला असे काही विशेष नावं कळाले त्यांना आम्ही प्रोहिबिटरी ऑर्डर्स काढलेली आहे, त्या आम्ही सर्व केलेल्या आहे. जिल्ह्याभरात किती बंदोबस्त आहे एकूण? जिल्ह्याभरात आम्ही जवळपास 550 अधिकारी कर्मचारी जे आहेत ते पूर्ण जिल्ह्यामध्ये लावलेले आहेत, कारण तहसीलच्या ठिकाणी सुद्धा निवेदनं देणार आहेत अशा प्रकारची माहिती होती आणि त्या अनुषंगाने प्रत्येक तहसील कार्यालय, त्याचबरोबर डेप्युटी कलेक्टरचे ऑफिसर्स आणि त्याचबरोबर जे महत्त्वाचे ठिकाणं आहेत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने त्याप्रमाणे तिथं नाकाबंदी त्याचबरोबर बंदोबस्त लावण्यात आला. काय आव्हान कराल सगळ्यांना? मी आपल्याला सर्वांना आपल्या माध्यमाने आवाहन करेन की कोणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये. कायद्याच्या कचोटीत किंवा कायद्याच्या कक्षेत राहून जर आपण हे कार्य केले तर. औरंगजेब याची कबर खुलताबाद या शहरात आहे. औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही कबर पूर्णपणे नष्ट करावी व हे न झाल्यास पूर्वसूचित करून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल हिंदू समाजाबरोबर कार सेवेसाठी कूच करत कबर उद्ध्वस्त करतील असा इशारा देण्यात आलाय. एकच मागणी आहे आमची. आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जी औरंगजेबाची कबर आहे ती कबर लवकरात लवकर इथून काढून टाकावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे. संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रत्येक तहसीलदार ऑफिस इथे आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे जिल्हाधिकाऱ्यांची तसेच तहसीलदार साहेबांची भेट घेऊन हे निवेदन देण्यात आम्ही आज आंदोलनाचा हा पहिला आमचा टप्पा पूर्ण झालेला आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांनी धर्मासाठी केलेलं बलिदान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही कबरच असली पाहिजे असं कुठलीही त्याची गरज नाही. इतर अनेक माध्यमातून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, जसे की आपले पोवाडे आहेत किंवा इतर स्मारक आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत, त्यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा इतिहास येणाऱ्या पिढ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे आणि शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श आपल्याला येणाऱ्या पिढ्यांसमोर ठेवायचा. आपल्याला औरंगजेबाचा आदर्श येणाऱ्या पिढ्यांसमोर नाही ठेवायचा. ज्यांनी आपल्या बापाला मारलं, ज्यांनी आपल्या भावाला मारलं, ज्यांनी आपल्या मुलांना मारलं, ज्यांनी मंदिरं तोडली, त्यांचा आदर्श किंवा त्याचा इतिहास आपल्याला लोकांसमोर नाही न्यायचा आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करण्याची पद्धत अशी होती की माझ्या राज्यातील शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे किंवा परस्त्री ही माते समान असते, अशी ज्यांची शिकवण होती, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला समोर घेऊन जायचा आणि तोच आदर्श समोर ठेवायचा आहे. औरंगजेबाचा आदर्श नाही ठेवायचा, त्यामुळे औरंगजेबाचे कुठलंही चिन्ह आपल्याला नाही ठेवायचं. नाही, बिलकुल नाही. मुस्लिमांच्या विरोधात यायचा काही संबंधच नाही. काय संबंध? हा फक्त विरोध जो आहे त्या कबरीला आहे, त्या कबरीच्या उदात्तीकरणाला आहे. त्या कबरीचं जे महिमा मंडन चालू आहे, जे राजकीय लोक, इतर लोक त्या कबरीच्या तिथे जाऊन डोकं टेकवतात आणि आपापल्या सोशल मीडियावरती फोटो टाकतात, मोठं करणं जे चालू आहे औरंगजेबाला, त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. मुस्लिम समाजाच्या विरोधात किंवा कुठल्याही समाजाच्या विरोधात हे आंदोलन नाही. पैठण तालुक्यातील हिरपुडी येथील वाळू उपसा केंद्रावरती फक्त 10 बोटींची परवानगी असताना येथे वाळू उपसा करताना 22 बोटी आढळून आल्याचा आरोप करत या वाळू उपसा केंद्रास परवानगीसाठी 52 अटी दिल्या असून एकाही अटी शर्तीचं पालन झालं नाही तर गाळ मिश्रित वाळू देण्याचं कंत्राट रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली आहे. सभापती महोदय, मी या उत्तराने समाधानी नाही आहे. एक माझ्याकडे पावती सभापती महोदय, याच्यामध्ये जो दंड वगैरे ठोठावलेला आहे हे मला उत्तर आलेलं आहे. सभापती महोदय, पावती दिली वाळूच्या ट्रकची, प्रत्यक्षात ती आहे एक कार. माझ्याकडे जी दिलेली पावती आहे त्याची प्रत आहे आणि ट्रक दाखवून कारच्या नावाची पावती फाडली. सभापती महोदय, हा जो मी प्रश्न उपस्थित केला आहे
वाळूचं टेंडर नाही, हे वाळू मिश्रित गाळ असं टेंडर आहे ते. आणि वाळू मिश्रित गाळाच्या नावाखाली सभापती महोदय, मी पॉइंटेड प्रश्न विचारतो की हा वाळू मिश्रित गाळ नाही आहे, वाळू म्हणून विकलं जातं, कारण याच्यावर पावतीत क्लिअर लिहिलेलं आहे की वाळू डेपो म्हणून, आणि प्रत्यक्षात तो वाळू मिश्रित गाळाचं टेंडर निघालेलं आहे. माझा प्रश्न सभापती महोदय असा आहे की हा जो हिरडपुडी वाळू पट्ट्यातलं जे वाळू मिश्रित गाळाचं टेंडर आहे सभापती महोदय, इथे फक्त 10 बोटी वापरण्याची परवानगी दिली, तिथं 22 बोटी आढळलेल्या आहे. यंत्रसामुग्री, ट्रक, हायवा हे पण आढळलेलं आहे. सभापती महोदय, माझा प्रश्न आणखी आहे की पाटबंधारे, महसूल आणि भूमी अभिलेख या 3 खात्यांनी चुकीचं फिडिंग करून हे टेंडर सभापती महोदय काढलेलं आहे. माझा प्रश्न पुन्हा असा आहे की पर्यावरण विभागाची याला परवानगी राज्य स्तराची घेतलेली आहे का? नंतर हे वाळू उपसा किंवा गाळ मिश्रित वाळूचं टेंडर काढण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहेत का? एक तिथं जी संस्था आहे, काय नाव तिचा, ऍक्टिव्ह असोसिएट, यांच्याकडून गाळ मिश्रित वाळूचा उपसा होत आहे. प्रत्यक्ष हे शुद्ध वाळूचा उपसा सभापती महोदय होतो, याच्यासाठी तपासणीसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली का? वाळू ही बोटीनं केली जाते उपसा, त्याच्यावर कारवाई केलेली आहे का? इथं वजन कोणत्याही याचं केलं नाही सभापती महोदय. 10 गाड्या वाळू काढला जातो, गाळ काढला जातो, प्रत्यक्षात एखाद्याचं मोजलं जातं. 52 अटी शर्ती दिलेल्या आहे सभापती महोदय, याच्यातल्या एकाही अटी शर्तीचं पालन होत नाही, त्यामुळे पूर्ण अटी शर्तीचा भंग या ठिकाणी केलेला आहे. सभापती महोदय, म्हणजे हा मुद्दा जर बघितला सभापती महोदय, या गावात कधीच तसा पूर येण्याची काही शक्यता नाही आता, आणि पूर येईल म्हणून हे टेंडर काढलेलं आहे वाळू. आणि म्हणून माझा याच्यातला सरकारला प्रश्न आहे आपल्या माध्यमातून की ही जी संस्था आहे आणि हे जे गाळ मिश्रित वाळू काढण्याचं जे काही ठेका दिलेला आहे हा रद्द करणार का, हा माझा प्रश्न स्पेसिफिक. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने हर्सुल तलाव परिसर गट क्रमांक 216 व 217 येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नागरिकांना घरे देण्यात येणार असून या जागेवरती असलेले अतिक्रमण ठिकाणी स्थळ पाहणी करण्यात आली आहे. या सर्व अतिक्रमणधारक नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यासाठी 5 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने हर्सुल तलाव परिसर गट नंबर 216 व 217 येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नागरिकांना घरं देण्यात येणार आहे. या जागेवरती जवळपास 100 ते 150 नागरिकांनी पत्र्याच्या शेडचं अतिक्रमण केलंय. आज अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी स्थळ पाहणी करण्यात आली. या सर्व अतिक्रमणधारकांना आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्याची 5 दिवसांची मुदत दिली. या स्थळ पाहणीवेळी उपायुक्त 1 सविता सोनवणे, पदनिर्देशित अधिकारी अशोक गिरी, इमारत निरीक्षक अश्विनी कोलतकर, रवींद्र देसाई, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव, पंतप्रधान आवास योजनेचे मुंडे यांची उपस्थिती होती. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नागरिकांनी अर्ज केल्यास नागरिकांना घरे देण्याचा पर्याय प्रशासनाच्या वतीने ठेवण्यात आला आहे. परंतु सदर नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. सदर ठिकाणचं अतिक्रमण नागरिकांनी दिलेल्या मुदतीत स्वतःहून काढून घ्यावं, अन्यथा महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण काढण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. या कारवाई दरम्यान कुठलेही जप्त केलेले साहित्य परत मिळणार नाही असं अतिक्रमण विभागाच्या वतीने कळवण्यात आलं आहे. गट क्रमांक 216 आणि 217 या ठिकाणी अनधिकृतपणे जे वास्तव्य करतायत आणि कच्च्या स्वरूपाचं बांधकाम करून त्या जागेवरती ज्यांनी आपलं अतिक्रमण केलेलं आहे त्या सर्वांना स्पष्ट सूचना देण्यात येत आहेत की ही जागा माननीय जिल्हाधिकारी यांनी 2022 मध्येच प्रधानमंत्री आवास योजनेसाठी निश्चित केलेली आहे. ही जागा निश्चित केल्यानंतर ह्या जागेची व्यवस्थित पद्धतीने ई निविदा करून अल्प उत्पन्न गट, मध्य उत्पन्न गट यामधील लोकांना या जागेवरती घरकुल बांधण्याचा प्रस्ताव हा महानगरपालिकेतर्फे मंजूर करण्यात आलेला आहे. आता वारंवार आपणास सर्व प्रकारची माहिती दिल्यानंतरही वारंवार आपणास जे इथं प्रथम आल्यापासून इथं राहत आहेत आणि ज्यांच्याकडे ऑथेंटिक डॉक्युमेंटेशन आहे त्या सर्व लोकांना मी 2000 रुपयांचं मदत करण्याचं, पण जोपर्यंत प्रोजेक्ट संपत नाही तोपर्यंत मदत करण्याचंही आम्ही लेखी आश्वासन केलेलं होतं. त्यानुसार आम्ही जाहीर प्रकटनही देण्यात आलेलं होतं. मात्र असं असतानाही वारंवार सांगण्यात येऊनही
आपल्याकडून कुठलंही सहकार्य या प्रकल्पासाठी होत नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला येत्या कालावधीमध्ये इथं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निष्कासन होण्याची कारवाई करावी लागेल. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य जगासाठी प्रेरणादायी असल्याचं स्पष्ट करत
लिहाखेडी गावामध्ये उभारण्यात आलेल्या शिवरायांचा पुतळा सर्वांसाठी स्फूर्तिदायक ठरेल असा विश्वास आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केलाय। सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी उपस्थित शिवप्रेमींना संबोधित करताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील तायडे, माजी सभापती रामदास पालोदकर, संचालक नंदकिशोर सहारे, दामू अण्णा गव्हाणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवीदास पाटील लोखंडे, तालुका प्रमुख मारुती पाटील वराडे, अजिंठा पोलीस ठाण्याचे API अमोल ढाकणे, युवासेना तालुका प्रमुख धैर्यशील तायडे आदींची प्रमुख उपस्थिती होती। सोमवारी ढोल तासांचा गजर, पारंपरिक वाद्यवृंदांच्या तालात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला। यावेळी गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली। भगवे झेंडे, पताका घेऊन शिवप्रेमींसह आबालवृद्ध मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते। शिवरायांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला होता। या सोहळ्याप्रसंगी लक्ष्मण कल्याणकर, नाना पाटील कळात्रे, RD जाधव, सुधाकर बनकर, रवींद्र काळे, जीवनसिंग जाधव, माजी उपसरपंच रुपेश जयस्वाल, उपसरपंच गजानन बाबस्कर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश साखरे, माजी सरपंच सीताराम गोरे, पोपटराव साखळे, संजय साखळे, भगवान फरकाडे, संजय फरकाडे, शांताराम दनके, संतोष साखळे, आजीनाथ झोंड, मारुती गोरे, विलास साखळे, कौतिक तेजराव साखळे, भीमराव आरक, दत्तू फरकाडे, विष्णू साखळे, लक्ष्मीकांत जोशी, एकनाथ गायकवाड, सयाजी गोरे यांच्यासह शिवस्मारक समितीचे पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवाजी महाराजांचा भव्य असा स्मारक आणि सुशोभीकरण करून जो पुतळा बसवला आमच्या स्थानिक कार्यकर्ते, खरं म्हणजे सर्वांना मी मनापासून धन्यवाद देईल की रुपेश जयस्वाल, माजी उपसरपंच प्रकाश पाटील साखळे, गजाननजी बावस्कर, सीतारामजी मोरे, पोपटरावजी साखळे, अजिनाथजी झोंड, मारुती पाटील गोरे, विलास पाटील साखळे, कौतिकरावजी साखळे, भीमरावजी आरा। हडको या नाकरा परिसरातील बाळासाहेब ठाकरे उद्यानात एका युवतीला 3 महिलांनी मारहाण केल्याची घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल होत आहे। या मारहाणी मागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून सिडको पोलीस ठाण्यात सुद्धा या प्रकरणी कुठलीच तक्रार देण्यात आली नसल्याचं दिसून आलंय। माझ्या भावाचा नान सोड असं म्हणत एका युवतीला 3 महिलांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। यातील युवतीला त्या महिलांच्या नात्यातील एका मुलासोबत प्रेम संबंध असल्याचा आरोप करत तिला जबर मारहाण केली जात असल्याचं दिसून येत आहे। तर त्या युवतीला दारूचं व्यसन केल्याचा आरोप करत 3 महिला मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसतंय। या घटनेनंतर सिडको पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचं देखील दिसून आलंय। भावाच्या परिसरात राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेम प्रकरण सुरू असल्याच्या संशयावरून 3 महिलांनी तरुणीला चांगला चोप दिला असल्याची घटना घडल्याचं म्हटलं जात आहे। तसेच तरुणीला हातात चापटाने, पायाने, काडीने मारहाण केली आहे। ही घटना रविवारी रोजी घडली। हडको या नाकरा सुदर्शन नगर येथील बाळासाहेब ठाकरे उद्यान या ठिकाणी सदर घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। राजकारणात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, त्यातूनच कार्यकर्ता आणि नेता तयार होतो असं स्पष्ट करत युवा सेनेने गावागावात जाऊन शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्यासह आगामी सर्व निवडणुका समोर ठेवून युवकांची फळी निर्माण करून मजबूत संघटन तयार करण्यावरती भर द्यावा असं आवाहन माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी केलंय। युवा विजय महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त सिल्लोड येथील सेना भवन येथे युवासेना प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। या बैठकीत उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते। या बैठकीस युवासेना मराठवाडा सचिव निलेश शिंदे, मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, ॲडव्होकेट आकाशा चौगुले, अविनाश जाधव, युवासेना जिल्हा प्रमुख शिवाजी भगरे यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी ॲडव्होकेट आकांक्षा चौगुले, बाजीराव चव्हाण, निलेश शिंदे आदींनी मनोगत व्यक्त करत युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याची माहिती देत शिवसेना संघटनात्मक बांधणीवरती भर देण्याचं आवाहन केलं।
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल यांनी सूत्रसंचलन केलं. युवा सेनेचे सिल्लोड तालुका प्रमुख धैर्यशील तायडे यांनी प्रास्ताविक, तर शेवटी युवासेना उपजिल्हा प्रमुख अक्षय मगर यांनी आभार मानलं. यावेळी युवा सेना सोयगाव तालुका प्रमुख कुणाल राजपूत यांच्यासह शिवा टोंपे, आशिष कुलकर्णी, गौरव सहारे, स्वप्नील शेळके, शेख असलम, राहुल महाजन, महेश पाटील, आशिष कटारिया आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्हाला या युवा सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हा युवा सेनेचा युवा विजय दौरा पार पडतोय. या युवा विजय दौऱ्याचा मुख्य उद्देश आणि मुख्य हेतू हाच की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावानिशी सत्य परिस्थिती काय बघा. या सर्व योजनेची अंमलबजावणी आपल्या मतदारसंघामधल्या आपल्या गल्लीपासून, आपल्या गावापासून, आपल्या विभागापासून तर तालुक्यापासून तर जिल्ह्यापर्यंत नेण्याचा काम आज युवा सेनेचे पदाधिकारी पुऱ्या मराठवाड्यामध्ये संपर्क दौरा त्यांचा चालू आहे. संपर्क करण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी एकच आहे. का कार्यकर्ता म्हणून आपल्या सरकारने घेतलेल्या सर्व निर्णय ते लोकांपर्यंत कसे पोहोचवावे. युवा सेनेच्या माध्यमातून जोपर्यंत नवीन पिढी शिवसेनेला जोडणार नाही तोपर्यंत आपल्या पक्षाचा कार्य काय आहे, पक्ष काय आहे, 80% समाजकारण काय आहे, 20% राजकारण काय आहे, हे सर्व एकमेकांशी इतक्या कनेक्ट आहे का नवीन पिढीला पण जोडण्याचं काम जसं हे मराठवाडा लेवलवर करू लागले, तुम्ही तुमच्या गाव लेवलवर करावं. पैठण येथील नाथवाड्यातील रांजणाच्या पूजेने श्री एकनाथ शास्त्रीचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. संस्थान व सालक यांच्या वतीने नाथवंश श्री वेणीमाधव उर्फ सरदार महाराज गोसावी, छैया महाराज, हरिपंडित महाराज, मेघश्याम महाराज यांनी नागेश गुरु उपाध्याय, सौरभ गुरु पोहेकर यांसह ब्रह्मवृद्धांच्या मंत्रघोषामध्ये पवित्र अशा रांजणाची पूजा केली. संत एकनाथ महाराजांच्या घरी भगवान श्रीकृष्णाने 12 वर्ष श्रीखंड्या हे नाव धारण करून ज्या रांजणात पाणी भरलं त्या रांजणाची पूजा आज गावातील नाथ मंदिर येथे उत्साहात संपन्न झाली. संस्थान व सालक यांच्या वतीने नाथवंशज श्री वेणीमाधव उर्फ सरदार महाराज गोसावी, छैया महाराज, हरिपंडित महाराज, मेघश्याम महाराज यांनी नागेश गुरु उपाध्ये, सौरभ गुरु पोहेरकर यांसह ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषामध्ये पवित्र अशा रांजणाची पूजा केली. या प्रसंगी सालकरी श्री योगीराज महाराज, ज्ञानराज महाराज यांसह विनीत महाराज, विठ्ठलबुवा, भगवानबुवा, श्रीरंगबुवा, मिथिलबुवा, शुभमबुवा, चैतन्य भाऊ आदींसह शेकडो भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेला होता. नाथवंशीय भाग्यश्री वेणीमाधव गोसावी यांच्या हस्ते प्रथम घागर रांजणात ओतून पवित्र रांजण भरण्यास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर नाथवंशीय महिलांसह इतर महिलांनी गोदावरीचे पवित्र जल रांजणात टाकले. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. खुलताबाद येथील औरंगजेब याच्या कबरीच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. छत्रपती संभाजीनगर शहराकडून औरंगजेब याच्या कबरीकडे जाणारा मुख्य रस्ता पोलिसांनी केलाय बंद. तर हर्सुल येथील पंतप्रधान आवास योजनेच्या जागेवरील अतिक्रमणाची मनपा अधिकारी आणि अतिक्रमण हटाव पथकाची पाहणी, नागरिकांना 5 दिवसांची मुदत. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.